तिसरा भाग 16 श्रेष्ठ कला. 1. निश्चिंत राहण्याची कला. एक ओडिया भाषेत असे म्हटले जाते की जोरदार वादळ येवो अथवा गारा पडो, सुगरणीचे घरटे हवेत हेलकावे घेत राहते. ताडाच्या उंच झाडावर हा पक्षी आपले घरटे बनवतो. त्याचे घरटे असे बनवलेले असते की वादळ वाऱ्याची त्याला काहीच भीती नसते. वादळात देखील त्याचे घरटे हवे हेलकावे घेत राहते. म्हणूनच म्हटले जाते, जशी अवस्था तशी व्यवस्था. जर आपण आपले मनोबळ दृढ ठेवले, परमेश्वरावर विश्वास ठेवला, सत्य, धर्म आणि न्यायाच्या मार्गाने चाललो, तर आपण सदैव निश्चिंत राहू शकतो. प्रसंग. अमेरिकेचे गांधी ज्यांना म्हटले जाते त्या मार्टिन लूथर किंग यांचा जन्म 15 जानेवारी 1929 अमेरिकेतील अटलांटा येथे झाला होता. लहानपणापासूनच ते महात्मा गांधींच्या आदर्शाने प्रेरित झालेले होते. त्यांनी अमेरिकेत त्या काळी जी रंगभेद नीती होती त्याचा कडाडून विरोध केला होता. योग अयोग समजण्याची क्षमता अनेक व्यक्तींमध्ये असते, परंतु जे अयोग्य आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याची क्षमता खूपच कमी लोकांमध्ये असते, जी मार्टिन लूथर किंगमध्ये होती. ईश्वरावर गाढ विश्वास आणि आस्था असणारे एक निष्ठावंत पाद्री होते. ते अमेरिकेतील लोकांना बंधुभावाने राहण्यासाठी आणि आपले अधिकार प्राप्त करण्यासाठी जागरूक करत असत. परंतु समाजातील स्वार्थी आणि रूढीवादी व्यक्तींना ते आवडत नसे. म्हणूनच त्याने मार्टिन लूथर किंग यांच्या विरोधात अनेक खोट्या तक्रारी केल्या, ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. त्यांना जेलमध्ये जावे लागले. विरोधी लोकांनी त्यांची हत्या करण्यासाठी अनेक षडयंत्र रचली, ज्यातून वाचवण्यासाठी त्यांच्या अनुयायांनी त्यांना सुरक्षा प्रदान करण्याचे ठरवले. परंतु ईश्वरावर त्यांचा इतका विश्वास होता की त्यांनी त्यांच्या अनुयायांना निश्चिंत राहायला सांगितले. इमानात सुरक्षा रक्षकांच्या घेराव्यात राहून दीर्घायू जीवन जगण्यापेक्षा स्वतंत्रपणे अल्पायू जीवन जगणे जास्त चांगले. जर मला कोणतीही चिंता वाटत नाही तर तुम्ही कशाला चिंता करता? माझी चिंता करण्याची जबाबदारी दुसऱ्या कोणीतरी घेतली आहे. 1963 वॉशिंग्टन DC मध्ये त्यांनी केलेले भाषण आय हॅव अ ड्रीम, माझे एक स्वप्न आहे, हे त्यांच्या विश्वप्रसिद्ध भाषणातील एक भाषण आहे. 1964 35 वर्षाचे असताना त्यांना शांतीसाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 39 वर्षाचे असताना 4 एप्रिल 1968 एका हॉटेलमधील बाल्कनीत उभे असताना महात्मा गांधीप्रमाणेच त्यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. सुख आणि दुःख दिवस आणि रात्रीप्रमाणे असते. सृष्टी रंगमंचावर मनुष्याचे नाटक चालूच राहते. या नाटकाकडे साक्षी होऊन बघितले आणि मी एक अभिनेता आहे, मला माझा अभिनय उत्तम करायचा आहे असा विचार केला तर निश्चिंत राहणे सहज होते. नेहमी आपले भविष्य उज्ज्वल करण्याच्या चिंतेत राहिले पाहिजे. मी स्वतः माझे भविष्य निर्माण करत आहे. भविष्यातील स्वप्न वास्तवात आणण्यासाठी मी आत्ताच जागृत व्हायला हवे.
वर्तमानातील माझे प्रत्येक कर्म माझे भविष्य निर्माण करते. म्हणूनच योग्य निर्णय घेऊन कर्म करावे, ज्याचा परिणाम नेहमीच सकारात्मक होईल. प्रश्न 1. प्रत्येक परिस्थितीत निश्चिंत राहण्यासाठी आपण काय लक्षात ठेवले पाहिजे? 2. आपले भविष्य उज्ज्वल करण्यासाठी काय केले पाहिजे?